तर मित्रांनो बघा असा हा साला व्हिडिओ करतोय आणि मला कामच लावलंय. हा आपला रताळा हा एक, पण आपल्याला रताळी पाहिजे. अरे मी निवडून पावता जर बायको सोबत फिरणार होतो पण फिरतो मित्रांसोबत. काय दिवस नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. ते पण तुमच्या भावाच्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे श्रीयू ब्लॉग्स. तर आपण करतोय पोपटी उद्या करतोय, आज नाही करत आहे. तर पोपटीची करणार आहे आपण तयारी, म्हणजे सामान सुमान इकडनं काय भेटतंय काय बघतोय, म्हणजे ते असं गोळा करतोय. तर आता बाजारात पण जायचं आहे आपल्याला, तर जरा बार्गेनिंग करायला लागणार आहे भावनो, म्हणून जरा म्हटलं करूया व्हिडिओ. तर ठीक आहे, डायरेक्ट आता भेटू आपण डायरेक्ट जागेवरती. आधी पहिल्यांदा बांबोड्याचा पाला घेऊ आणि मग जाऊ बाजारात. आणि चला मग तर दाखवतो डायरेक्ट थेट तिकडेच. चला. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बांबरूट काढायला. हा बघा मित्रासोबत आलोय. रितेश घेऊन आला. आपल्या रितेशला दाखव. इकडे आपला रितेश भाई फोनवर बोलतो. भाई लाजतोय फोनवर. बस झाला पांजन, बस झाला. हे मला कमी पडला. मग भेटेल आमच्याकडे, हे भेटत नक्की काय शपथ. इकडे बघ, इकडे मोठा हट बघा, मोठे पानं पाहिजे. काढ तू व्हिडिओ घे, व्हिडिओ बंद करून. व्हिडिओ चालूच आहे. तर मित्रांनो बघा असा हा साला व्हिडिओ करतोय आणि मला कामच लावलंय. मग तुलाच काय करायची खाज आहे. तूच बोल करूया, तूच कर, तूच निस्तर सगळं. असं काय बोलतोस? चल बस झाला. ए भाव, आपल्याला गावाला नाही द्यायचा, आपल्यालाच खायचंय. चल बाय चल. तर मित्रांनो आता बांबुड्याचा पाला आम्ही भांबरूट रे, आईच्या गावात तेच काय तो पाला जो ठेवलेला आहे घरी. आता जातोय थेट बाजारात काय काय घेतो, बार्गेनिंग कशी करतोय ते बघा जरा. आणि काय चुकत असेल तर सांगा. तर चला डायरेक्ट भेटू बाजारात. या कोई तरीका है भीक मांगने का. तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आलेलो आहे मडकं शोधायला. डायरेक्ट बाजारात नाही गेलो, आधी मडकं बघतोय, कारण आपल्याला उद्याला लागणार आहे मडकं. काय करूया? उसको ज्वाइन कैसे करेंगे? वो खराब हो गया ना अभी. हो सकता है, हो सकता है. तुम्हारा काम गोभी में एक थोड़ी लगेगा. क्यों? जो गोभी कैसा बनाएंगे, ये टूटा रहता तो चलता है. मित्रांनो खूप ताणाओढ चालू आहे आमची मडक्यासाठी. तर चला मडकं घेऊया आणि डायरेक्ट बाजारात जाऊया. तर भेटू आता डायरेक्ट बाजारात. घेतो आता मडकं वगैरे व्यवस्थित. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बाजारात. तर तिथं बघू शकतो, इकडनं दिसतेच तुम्हाला. पार्किंग इथे आहे ऍक्च्युली, आणि एक साईडच चालू आहे. एक साईड चालू आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे. आता जरा घेऊया आपलं सामान. सनी तर लिस्ट विसरलाय घरात. अरे भाई, परत घरी गेलेलो आम्ही तरी जाऊन विसरलाय. अरे तुम्हाला आठवण तरी करायची. अजून फेफडा उडून. फेफडा काय खुळायस तू? गरज प्रांजन, माझ्या लक्षात नाही राहिली. तू काय माझ्या अक्कल काय दाणे वाटत होते की काय? तुझ्याकडे तुला अक्कल देत होतं कमी आहे म्हणून मीच विसरलो. नाही, तुला अकलेची गरज यायला. आता ठीक आहे चल. आता डायरेक्ट बार्गेनिंग दाखवतो तुम्हाला. चल गोनपाट पण घे, आपल्याला बसायला होती. व्हॉट काकी पावटा असा आहे आणि मटार 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. 50 ला द्या. 20 रुपये पाव, 60 रुपये किलो झाले. भेंडी पण 20 ला पाव, 60 रुपये किलो ला. मटण चांगला आहे, भरीव आहे. द्या 1 किलो द्या.
सनी मटार खातोय. घे दुसरी घे. कुठं आहे पाला? पावटा कसा आहे? 40ला पाव. गावठी पावटा कमी करा काहीतरी. अर्धा कितीला अर्धा? काय अर्धा? हा पाव किलोच घेऊया काय? नको, पावटा जास्त लागणार भाई. अर्धा किलो पाहिजे. नको नको राहू राहू दे. आजी मका कसा आहे? हेच घेऊया 5. पण आपण 6 जण आहे. काकी पावटा कसा आहे? बाकी कशी आहे त्याची? मका कसा आहे? या मका कसा आहे? 10 रुपयाला एक. काय खराब आहे तो. पावटे कसे आहेत? 50ला पाव आहे. सनी मगाशी 40ला होता. पावटा 50 रुपये पाव आहे. मगाशी 40 रुपयाला होता. सनी काय घेतल्या नव्हत्या. बटाटे कसे आहेत? बटाटे कसे आहेत? 100ला 3 आहे, 100ला 4 आहे. 1 किलो कसे देणार? हा 40 to 30. अच्छा हा 40 to 30. आणि कांदे कसे आहेत? कांदे 100ला 3 4. 1 किलो कसे देणार? कुठले पाहिजे? 40 रुपये. कमी नाही करत आहे. 40 रुपये भावच आहे तेवढा तो. पुढे बघूया. पुढे बघूया. बंद करून ठेवले असते. आम्हाला पण चेक करायला. मोठे असले चालतील का? विषय नाही. मोठे असले चालतील. नाही आम्हाला पोपटीला पाहिजे. एका दुसरा चढ दिला तरी चालेल. पूर्ण आपल्याला अर्धा किलो 5 चल मग. पण ठीक आहे आपल्याला एक दिवसाची काढ काढ पटापट काढ. शॉर्ट पण घे. हे पिशवी बघड तू. व्हिडिओ करतो. मित्रांनो सनीला लावलेला आहे कामाला. सनी लवकर काढ. टाइम नाही आपल्याला जास्त. पावटा घ्यायचा. मित्रांनो जवळपास सगळं घेऊन झालं आहे. पण मेन सामान राहिलेलं आपलं पावटा, मका आणि रताळी. हा आपला रताळा हा एक. पण आपल्याला रताळी पाहिजे. अरे मी निवडून पावटा 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 नाही वाटतं. पावटा नाही काय? पावटा नाही आहे. पावटा कॅन्सल झाला आहे. पुढे बघूया पावटा कुठे दिसतोय का. तर पावटा घ्यायला जातो आम्हाला. काहीच पावटा मिळत नाही. विषय एवढा झाला. नाही नाही पावटा मिळतोय पण जरा बजेटच्या बाहेर आहे. बजेट आमचं जास्त नाही. 100ला 4 किलो आहे. 100ला 4 किलो आहे. घ्या घ्या घ्या. 100ला 4 किलो आहे. रत्नागिरीतला बाजार आहे गाईस. शनिवार बाजार. मित्रांनो बऱ्यापैकी सामान भेटलेलं आहे. सनी आपलं पेशी घेऊन. बटाटे घेतलेले ना? घेतलेले बटाटे. आता आपल्याला पाहिजे मका आणि कणस. म्हणजे मका म्हणजेच कणस. सॉरी रताळी पाहिजे. मका आणि रताळी. 10 रुपये 10 रुपये 10 रुपयाला घ्या. 10 रुपये. सनीला घ्या 20 रुपयाला. 20 रुपये 20 रुपये. सनी 20 रुपये. हे त्या साईडने मटर कशी आहे का?
बेकार महाग आहे. जो शनिवारचा बाजार आहे की काय मला समजे ना. असं वाटतं भाजी मार्केटला आल्यावर जो भाव लावता तोच भाव लावताय. काय राहिले मक्का राहिला आपला. मित्रांनो उदाच झालेली आहे खूप. बाजारात आलोय खरा पोपटीची सामान घ्यायला. या 10 रुपये वाटा 10 रुपये वाटा वैताग आलाय. सनी म्हणतो ब्लॉगर म्हणणार. इथे कचऱ्याच्या गाडीची ॲडव्हर्टाईज होते तशी आपली पण ॲडव्हर्टाईज होणार. बाजार बायकोसोबत फिरणार होतो पण फिरतो मित्रांसोबत. काय दिवस तो दिवस नाही. भविष्यभर असं नको राहायला. पुढं बघे गाड्या जर येत आहेत. आम्ही जे शोधतोय ते आम्हाला काय भेटत जुना ज्यादा आहे. उसका टेस्ट चला पाहिजे मक्का नाही तर तुम्ही काहीतरी वेगळा विचार करा. मके आणि त्या ह्याच्यातले दाणे निवडून कोण खाणार आहे तुझे येड्या? ते कोवळे आहेत. कोवळे ते काय चव नाही लागणार. ते काय उपयोगाचे नाही आहेत. 2 कुठे काय त्यात हे काय कोवळे आहेत. बरोबर आहे. येलो दिसायला पाहिजे पूर्ण. काहीच दिसत शिव्या घातलीस ना तिथूनच घ्यायला पाहिजे कॉर्नफ्लॉवर. त्यांच्याकडे मका होता ना मग खूप वैतागलेलो. 20 किलो घेऊया. द्या किलोवर द्या काका किलोवर द्या. काढ तर काढ. ते एकदम बारीक पण घेऊ नका सनी. मोठी मोठी आहेत ते अशी आहेत खरा. एवढं सोलायला लागेल तिथे. पोरं डेंजर आहेत. वर 2-3 लावा की नाही. 2-3 लावा वर. पैसे दे. पाकिट तुझ्याकडे. तर गाईज प्रांजन पिशवी घेऊन जातोय. मित्रांनो आता सनीने फायनली पिशवी घेतलेली आहे त्याच्या हातात. तर बाजार झालेला आहे पण एवढा बाजार फिरलो काय राहिलंय काय नाही काय माहिती नाही. घरी राहिली आणि बाजार करायला आलेलं. लिस्ट घरी राहिली आणि बाजार करायला आलेलो आहे. मका पण राहिला आहे घ्यायचा. तो आता उद्या घेऊया. आता आम्ही जातो थेट जिन्साच्या दुकानात. जरा तांदूळ वगैरे घ्यायचा आहे. जिन्नस घ्यायचा आहे ना म्हणून जिन्साच्या दुकानात. कुठली भाषा या डायरी यायचं काय ऐकत जाऊ नका. ओघात आपली पाजळ होतो. तर जाऊया डायरेक्ट जिन्साच्या दुकानात. उद्या घेऊया ना मग तांदूळनी. टाइम नाही भेटणार. उद्या सकाळी घेऊन ठेव. घ्यायला तू मोठा शेट ना. हे उद्या जाताना घेऊ. चल जाताना काय जिन्नस काय आता उद्याच घेऊया. बरोबर ना सनी. हा उद्या घेऊया. आता वैतागलोय. आता वैतागाचा विषय नाही. लिस्ट घरात विसरून आलेला आहे. वैताग पण आलेला आहे ते बोलत नाही तो. ते ठीक आहे. खायला पाहिजे मग वैताग कसला. तर आपण जिन्नस आता उद्याच घेऊया. आणि चला मग आता सनीला सोडतो. चल. तर मित्रांनो चला आता आजचा ब्लॉग इथे संपवतो. आवाजावरून तुम्हाला कळलं असेल की किती वैताग आलाय किती काय घ्यायचं होतं थोडंसं सामान पण त्याच्यासाठी अख्खा बाजार फिरायला गेलेलो किती वाजता माहिती आहे आपण? 8 वाजता गेलेलो. 8 वाजता आलेलो. 8ला नाही 7:30ला गेलेलो. 7:30ला. सॉरी 7:30ला गेलेलो. आता वाजलेत 9:15. 9:15 वाजता आलो म्हणजे इतका वेळ आम्ही बाजारातच काढलाय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जोडून राहा शिव ब्लॉग्स. तर ज्यांना पोपटी कशी करतो कशी नाही ती बघायची असेल तर चॅनलला जोडून नक्कीच राहा. तर चला भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट पोपटी करताना.